नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय सायमन भारसकर लिखित विसाव्याची भाकर ही कादंबरी आणि आज भाग 3. हौशी आणि तिचा नवरा वीट भट्टीला गेले तेव्हा हौशीचे पोटासपणाचे दिवस भरत आले होते. पहिली खेप होती. दोघं अडाणी असल्यामुळं त्यांनी कुठलंही टेन्शन घेतलेलं नव्हतं. हौशीची सासू घरी भाकर तुकड्याचं बघायची. विटा थापता थापता हौशीला पोटात कळा यायला लागल्या. तिच्या नवऱ्यानं तिला उठवलं, पात्र्यात नेलं. सासूनं बघितलं, तिचं पाठपोट उतरलं होतं. सासूनं आवरासावर केली, दाराला लुगड्याचा पदर लावला, तिच्या नवऱ्याला बाहेर पाठवलं. हौशी कणत होती, मध्येच आईच्या नावाचा घोष करत होती. सासूचं काय नाही. ती सारखी म्हणत होती, काय नाही काय नाही, दम घे ग माय, कळ दे ग माय, अगं माय कळ दे, काय नाही कळ दे तू. पहिलीच खेप होती. हौशीला त्रास होत होता. तिच्या नवऱ्याची उलघाल होत होती. त्याच्या दारापुढं येरझाऱ्या चालू होत्या. आता मी बाप होणार या विचारानं तो समाधानी होता, पण हौशी मात्र मरणयातना सहन करत होती. स्त्रीचं बाळंतपण म्हणजे तिचा दुसरा जन्म याची सुदभर कल्पना तिच्या नवऱ्याला नव्हती. लेकराच्या रडण्याचा आवाज आला तसं तिच्या नवऱ्याच्या मुखावर हसू उमटलं. मुलगी झाली. तिची कुठे हॉस्पिटलमध्ये नोंद नाही, ग्रामपंचायतीत नोंद नाही, ना अंगणवाडीत नोंद. 12वीला नाव ठेवलं. घुगऱ्याचं नाव रंजिता, पण तिला सगळे रंजी म्हणायचे. दुसरी अंजी. अंजीच्या वेळचं बाळंतपण मोठं मजेचं आणि गमतीदार. ज्या मालकाकडे हौशी आणि तिचा नवरा विटा थापायला होते त्या मालकाला 11 वर्षानंतर अपत्य झालं. ती सुद्धा मुलगी. भाग्यश्री तिचं नाव. तिला लाडानं सगळे भाग्या म्हणायचे. भाग्या दिसायला खूप सुंदर होती. गोरीपान, घारे डोळे, सोनेरी केस. हसताना तिच्या गालावर नाजूक खळी पडत असे. तिचा पहिला वाढदिवस. सगळ्या मजुरांना, आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना आमंत्रण दिलेलं. कार्यक्रम मोठा होता. भाग्याचा बाप शंकर, पण त्याला सगळे शंकर शेठ म्हणून ओळखत होते. खऱ्या अर्थानं 2 कार्यक्रम एकाच वेळी ठेवले होते. एक भाग्यश्रीचा पहिला वाढदिवस आणि दुसरा स्त्री जन्माचं स्वागत. त्यामुळे कार्यक्रमाला वेटेज आलेलं. गर्दी वाढत गेली. शंकर शेठ आलेल्या मित्रमंडळींचं स्वागत करण्यात दंग होता. लक्ष्मी, भाग्याची आई, भाग्याला तयार करून तिला सांभाळत होती. लाईटच्या झगमगाटानं स्टेज सजलं. स्टेजवरच्या मागचा पडदा फुग्यांनी सजवला होता. प्रतीक्षा होती केक कट करण्याची. हौशी, तिचा नवरा गोपाळ आणि 6 महिन्याची रंजी गर्दीत हरवल्यासारखी इकडं तिकडं बघत होती. मध्येच हौशी रंजिताला म्हणायची, ए अगं बघ की, ते बघ लाईट कसे पळत्यात बघ लाईटी त्या. आणि ते फुगे बघ फुगे. रंजी टकमक बघायची. लहान लेकरांना चमचमणाऱ्या विविध रंगांची आवड, त्यामुळे रंजी सारखी इकडून इकडे बघत बसलेली असायची. हौशी आपल्या नवऱ्याला म्हणाली, वय लय भारी केला ना वाढदिवस, लय पैसे लागले असतील नाही का? मोठ्या लोकांचं काम हे, गरीबाला थोडंच करता येणार आहे का? हौशी नवऱ्याला म्हणत होती. गोपाळ उत्तरला, माईला एवढ्यात गरीबाचं लगीन झालं असतं. आपलं तरी झालं का असं लगीन? स्टेजवर मान्यवर जमा झाले. सरपंचीन बाईचं स्त्री जन्माचं स्वागत याच्यावर भाषण झालं. शंकर शेठची पत्नी लक्ष्मी भाग्यश्रीला घेऊन स्टेजवर आली. पाठोपाठ शंकर शेठ झाले. एका मागे एक फोटोचे फ्लॅश पडायला लागले. मग केक कापण्यात आला. फटाक्याची आतषबाजी झाली. तोफा गगनाला जाऊन भिडत होत्या, वर जाऊन फुटत होत्या. सस्नेह भेटीगाठी व्हायला लागल्या. मग जेवणाच्या पंक्ती बसल्या. जो तो आपापल्या परीनं निरोप घेऊन माघारी फिरत होता. हौशी आणि गोपाळा तिथेच रमले. दोघेही जेवायचे राहिले होते. गोपाळ वाढपेड करण्यात गुंतला होता. हौशी फुगे घेऊन रंजीला खेळवत होती. सगळी गर्दी कमी झाली. शंकर शेठच्या घरातली आणि लक्ष्मीच्या माहेरकडची मंडळी इतकेच काय ते थांबलेले होते. गोपाळा, हौशी, शंकर शेठ समवेत जेवायला बसले.
जेवता जेवता शंकरशेठची नजर गोपीवर गेली. गोपी रणजीला घास भरवायचा प्रयत्न करत होती, पण रणजी तोंड बाजूला करत होती. शंकरशेठ लक्ष्मीच्या कानात पुटपुटला आणि लक्ष्मी म्हणाली, हौसा, लेकराला तू चार ग, गोपीच्या हातचं खाय ना ती. तसा रणजीला हौसानं घास भरवला. रंजू मटामटा खायला लागली. इकडे शंकरशेठ लक्ष्मी मोठ्यांदा हसले. कार गोपी, पोरीला विचार ना, माझ्या हातचं चालत नव्हतं का, विचार की तिला. लक्ष्मीनं शंकरशेठला हातानं दाबलं आणि म्हणाली, अहो असं काय करताय, आई आहे ती, लेकरू आईच्या हातनं खातं, तुम्हाला तरी काय माहिती, तुम्ही कधी लेकीला घास भरवलाच नाही. हसी मजाकमध्ये जेवणं उरकले. गोपी हौसा आपल्या निवासस्थानी परतले. गोधडी टाकून रणजीला झोपी लावलं. हौशी नवऱ्याला म्हणाली, वय हो, मी काय म्हणते, रंजूचा वाढदिवस असाच करायचा का? वाढदिवस आणि असा? अगं ही मोठी लोक, बक्कळ पैसा असणारी माणसं ती, आपल्याजवळ काय आहे ग? थोडं थोडं जमा करून ठेवू की, लय नाही मोठा, पण घरच्या घरी का होईना पण करू की आपण. हौसानं इच्छा व्यक्त केली. घरच्या घरी ना? अगं मग चांगलंच करू आपण. आता झोप. हौसा पडल्या पडल्या रणजीच्या वाढदिवसाचं स्वप्न रंगवत होती. स्वप्न रंगवता रंगवता झोपेच्या आधीन गेली. ती स्वप्न उराशी बाळगूनच. हा म्हणता दिवस कसे निघून गेले कळलं नाही. पावसाळ्याचे दिवस असल्यानं गोपी हौसा गावीच होती. घर माळवदाचं, 5 खणांचं, शेरवाश्याचं. एका बाजूला कमरे इतकी मातीच्या भेंड्यांची शीत घातलेली, त्याच्या आत चूल आणि मग बाकी पसारा. घर माळवदाचं असल्यामुळे तिन्ही ऋतूत एअर कंडिशन. उन्हाळ्यात कितीही ऊन असू दे पण घर थंड असायचं. हिवाळ्यात कितीही थंडी असू दे घर उबदार असायचं. गळणं नाही का पाझर नाही, गरिबाचं एअर कंडिशनर असणारं घर. दोघं सकाळी नव्या उमेदीनं उठली. रंगी अजूनही गोधडीत होती. तिला झोपू दिलं आणि भरभर कामं उरकायला लागली. आज रंजू 1 वर्षाची झाली. आजचा तिचा वाढदिवस. हौसाच्या सासूनं समोर अंगणात शेणानं सारवून अंगण हिरवंगार करून टाकलं. परसदारी साडा घातला. हौसानं स्वयंपाक उरकला. तिघांनी मिळून जेवणं केली. दोघं रणजीला घेऊन शेजारच्या गावात गेले. मोठी बाजारपेठ असलेलं गाव. तिथून रणजीला फ्रॉक घेतला, फुगे घेतले, केक घेतला, जेवायला खिरपुरीचं नियोजन केलं. माणसं तरी किती येणार? शेजारची 5-10 माणसं, 5-10 लेकरं. माहेरचं कोणीच येणार नव्हतं. हौशीची नणंद नंदाई आणि 2 लेकरं इतकीच येणारी. वादळ वाऱ्याचं, पावसा पाण्याचं लवकर उरकून घ्यावं म्हणून दुपारीच हौसा स्वयंपाकाला लागली. शेजारची बबूबाई, तिची सून मंदा, हरणाबाई, तिची लेक वनिता, चांगली 12वी झालेली. आमच्या गल्लीतला सुशिक्षितपणाचा ठेका तिलाच दिला होता. ती होती पण तशीच, अशा कार्यक्रमात नेहमी पुढाकार घेणारी. तिने जवळजवळ सगळाच कार्यक्रम हातात घेतलेला, त्यामुळे गोपी निर्धास्त होता. दिवे लावून झाले. पोलवरची लाईट झगमगली. घरात एकच 60चा बल्ब, बाहेर पोलवरच्या लाईटचा उजेड. वनिताने तिथली उणीव बघितली. घरी जाऊन तिला जे पाहिजे ते ती घेऊन आली. एक टीपॉय पोराजवळ पाठवून दिला होता. घरात गेली, बोर्डात पिन खोचली. दिवाळीत खरेदी केलेली लाईटची 10 मीटरची माळ चालू केली. गोपी पोरांच्या मदतीनं एक एक फुगा फुगवत होता. वनिता फुग्याचं डिझाईन बनवत होती. थोडक्यात पण वनितानं सजावट चांगली केली. हौसा आणि गोपी 3-3दा बाहेर येऊन बघत आणि खुश होत. हौशीचा आनंद गगनात मावेन असा झाला होता. पाण्या पावसाचं लवकर उरकून घ्या असं म्हणतात सगळे बाहेर आले. केक टिपॉयवर ठेवल्या. सगळ्यांच्या नजरा केकच्या बॉक्सवर. वनिताने हौसाला आवाज दिला, हौसा वहिनी, रंजिताला घेऊन या की बाहेर, आणि गोपी दादा तू पण ये बाहेर, लवकर चाला. तिने बॉक्समधनं केक बाहेर काढला. गोपी रंजूला घेऊन बाहेर आला. त्याने हौशीला आवाज दिला. हौसा बाहेर आली. गुलाबी रंगाची नऊवार साडी नीटनेटकी नेसलेली. हौसा बाहेर आली. गोपीच्या शेजारी उभी राहिली. हौसाचं पोट बऱ्यापैकी पुढं आलं होतं. 5 महिन्यांची गरोदर होती ती. जरा गुटगुटीत दिसत होती. बाजूनं कोणीतरी आवाज दिला, अगं औक्षण करा की. असं म्हणतात औक्षणाचं ताट जवळ आलं. इतक्यात लाईटनं झटका मारला. सगळीकडे अंधारी अंधार पसरला.
लाईट गेल्याबरोबर सगळ्या पोरांचा एका सुरात नाराजीचा सूर निघाला. गोपी मात्र तळतळला. माईला हीच वेळ होती का तिला जायला आई घालीला? आता लाईट येण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. 5 मिनिटं झाली पण लाईट काही आली नाही. गोपी हताश झाला, हौसा नाराज झाली. अचानक कुठून तरी उजेड दिसला. पाठीमागच्या गल्लीतनं एक गाडी वळत होती. ती गाडी समोर आली. ती कार गोपीच्या घरापुढे येऊन थांबली. गाडीतून चार्जिंग बॅटरी चमकली. ती बॅटरी घेऊन कारमधनं 2 व्यक्ती बाहेर पडल्या. इतक्यात लाईट आली. पुन्हा पोरांचा गलका, टाळ्या. गोपीनं पाहुण्याकडे बघितलं आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. अहो, शंकर शेठ, त्यांची पत्नी आणि भाग्या त्याच्या समोर उभे. अहो शेठ तुम्ही आणि असं अचानक? गोपी शंकर शेठच्या पाया पडला. हौसासुद्धा त्या दोघांच्या पाया पडली. वनितांनी पोरांच्या कानात सांगितलं आणि खुर्च्यांची तजवीज केली. खुर्च्या आल्या. शंकरशेठ आणि लक्ष्मी विराजमान झाले. आजच्या कार्यक्रमाचे बिनबुलाय मेहमान, प्रमुख पाहुणे झाले ते. केक कापण्यासाठी सगळे जवळ आले. इतक्यात पुन्हा लाईटनी झटका मारला. तीच संधी एका इबलीस पोरानं साधली. अंधाराचा फायदा घेऊन केकवर बोटं रगडली. लाईट आली पण अजूनही ते इबलीस पोरग बोटं चाटत होतं. केक कापायला सुरुवात करणार तेवढ्यात शंकरशेठ म्हणाले, जरा 2 मिनिटं थांबा, आणखीन एक केक आणलाय, तो सुद्धा ह्या वेळेला कापू. असं म्हणून त्यांनी गाडीतला केक आणला, बॉक्समधनं बाहेर काढला. गिटारचं डिझाईन असलेला केक खूप सुंदर दिसत होता. 2-3 मोबाईलमधनं पटापटा फोटो काढले गेले. केक कापण्यात आला. बर्थडे गाणं झालं. टाळ्या वाजल्या. रंजूला आणि भाग्याला केक भरवला गेला. रंजीला शंकरशेठनं चांगल्यापैकी ड्रेस आणला होता. एक सुंदर बाहुली दिली. गोपीनं शंकरशेठला जेवणासाठी आर्जव केलं, पण शंकरशेठ म्हणाले, अरे जेव की, सगळ्याचं उरकू दे, आपण शेवटी बसू जेवायला. लहान मोठ्या 25-30 जणांचा स्वयंपाक केलेला, पण 50-1 माणसं जेवायला. शेवटी 4-5 माणसं बसली. स्वयंपाक तर थोडासाच राहिला होता. आता काय करायचं? पंक्तीला जे बसले त्यांना वाढणं भाग होतं. हौसा आणि गोपीत चर्चा झाली. गोपी एक जणाच्या कानात बोलला. तो लगेच उठला आणि गोपीला म्हणाला, तसं काय नाही भाई, कशाला वाईट वाटून घेतो? अरे आज नाही तर उद्या. त्यांनी शेजारच्याला खुणावलं आणि म्हणला, हे बघ, आपण असं करू ना, आपण थोड्या वेळानं बसू. काय हे, साहेबाला जायचे, आपण जरा फिरून येऊ. लक्ष्मीने अंदाज घेतला. तिने ओळखलं आणि तिने लगेच गोपीला आवाज दिला, हे बघ गोपी, या लोकांना तू जेवायला घाल, आमची काळजी करू नको. किती जण राहिलेत त्यांना बसव, त्यांना पंक्तीतनं उठवू नको, जेवायला घाल. नाही ना वहिनी साहेब, आपणच राहिलो, हे जेवतील ना उशिरा आता. अरे गोपी, काळजी करू नको, मी आपल्यासाठी जेवण घेऊन आली आहे. 10-12 माणसांचं जेवण आणलंय मी. लक्ष्मीने त्याला धीर दिला आणि मग ती 4-5 जण पोटभर जेवली. आता गौरी, हौसा, तिची सासू, शंकरशेठ, लक्ष्मी, वनिता इतकेच राहिले होते. गाडीची डिकी खोलली गेली. त्यातनं डबे बाहेर काढले. हसत खेळत जेवण झालं. वेळ कसा गेला कळला नाही. निरोप घेताना लक्ष्मी हौसाला म्हणाली, हौसा, यंदा येणार आहेस का नाही? 2 महिन्यात भट्टी सुरू होईल, मग तुझं काय? हो येणार की बाईसाहेब, घरी बसून कसं चालन? हिला सांभाळायला आत्या आहे ती, काय बी फिकीर नाही बघा. ठीक आहे, आम्ही येतो मग. या पुढच्या महिन्यात बाळण पण तिथेच करू. लक्ष्मीने तिला आधार दिला. गाडी निघून गेली. काही वेळात आभाळ टपकायला लागलं. बाहेरचा पसारा दोघांनी आवरला. उरलेले डबे व्यवस्थित झाकले. हौसाची हौस होती वाढदिवसाची, ती पूर्ण झाली. आता वेध पुढच्या कामाचे. दिवाळी सण झाला. गोपी, हौसा, म्हातारी, रंजू, शंकरशेठच्या वीट भट्टीवर हजर झाले. तब्बल 1 आठवड्यानंतर कामाला सुरुवात झाली. दोघं मिळून मिसळून काम करायचे. एकमेकांमध्ये कधी भांडण नाही, तंटा नाही, आबोला नाही. खूप प्रेमानं राहायचे. दिवसेंदिवस हौसाचं पोट पुढे येत होतं. तिच्या कामात मंद गती आली. तिची हालचाल मंदावली. कधी कधी मध्ये पोट दुखायचं. लक्ष्मी तिला म्हणायची, तुला त्रास व्हायला लागला तर सांग, म्हणजे दवाखान्यात जाता येईल. आता किती दिवस राहिले भरायचे? कधीही विचारा तरी 2 महिने राहिले सांगायची.
तिचे 2 महिने कमी होत नव्हते आणि जे व्हायचं ते झालं. चिखल थापता थापता तिच्या पोटात दुखायला लागलं, काळा मारायला लागल्या, पाठपोट उतरलं. तिच्याकडे लक्ष देणारं कोण होतं? कंबर धरत हौसा अंजिराच्या झाडाखाली गेली. दोन्ही हात टेकून बसायला तिला खूप त्रास झाला, पण बसायला तर लागलं. बसता क्षणी ती मोठ्यांदा ओरडली. गोपी पळत आला. परिस्थिती बघून म्हातारीकडे पळत गेला. त्याची आई धावत धावत आली. तिची साडी भरली होती. साडीखाली अंजिराच्या पानावर बाळ पडलं होतं. म्हातारीने गोपीला पटापटा सूचना दिल्या. गोपीची धावपळ झाली. लक्ष्मी धावत आली. चिखल तोडवणाऱ्या 2 बाया हातपाय धुवून आल्या. एकीनं बाळाला साफ केलं. आता कुठे बाळ रडायला लागलं. म्हातारीनं नाळ कापला. साडीच्या पटकुरात बाळाला गुंडाळलं. सगळे सोपस्कार करून हौसाला पत्र्यात आणलं. 12 दिवस बंदिस्त पडद्याच्या आड हौशी होती. लक्ष्मीने सिस्टरला बोलवलं, इंजेक्शन दिलं. लक्ष्मीने बरंच सहकार्य केलं. लक्ष्मी स्वभावानं खूप चांगली होती. तिचं नेहमी लक्ष असायचं. आता 12वी. मग बाळाचं नाव काय ठेवायचं? तर अंजिराच्या झाडाखाली जन्म झाला म्हणून अंजी. अंजी अंजी कुर्र अंजना. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सायमन भारस्कर लिखित 20व्याची भाकर ही कादंबरी. आज 3रा भाग आपण ऐकलात. 4था भाग ऐकूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.